पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तर असं तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत ज्या भजनांनी इंग्रजांना सडो की पळो करून सोडलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खंजेरीने इंग्रज घाबरले होते. ते म्हणायचे पत्थर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना और झाड झोडले शस्त्र बनेगे नाव लगेंगे किनारे. ते म्हणाले हा बाबा फार चमत्कारिक दिसतोय, हा आता खंजीरी वाजवते आणि खरोखर पत्थरचे बॉम्ब बनतात की काय. परंतु तुम्हाला सांगतो तुकडोजी महाराज हे कधी चमत्कार करणारे संत नव्हते. तुकडोजी महाराज म्हणायचे चमत्काराच्या भरीभरोनी झाली सगळ्यांची धूळधाणी संत चमत्कार वर्णू नका कोणी सज्जन हो. मी सांगतो तुम्हाला की सध्या तुकाराम महाराजांची गाथा आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता याची गरज आहे, अत्यंत गरज आहे. कारण की आपण पाहतो एक एक बुवा पकडला चालला. बरं आपल्या भारतामध्ये शिक्षणाची गंगा वाली, शिक्षण भरपूर प्रमाणात चांगलं भेटत आहे आणि ते शिक्षण घेऊन सुद्धा काही लोक बाबा बनत आहेत. आता परवा दिवशी इंस्टाग्रामवर तुम्ही पाहिलं असेल, न्यूज पाहिल्या असतील, IIT झालेला बाबा पकडला गेला, IIT झालेला. आणि हा IIT झालेला बाबा मुलींना फसवायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा, हाय प्रोफाईल त्याचे भरपूर रॅकेट्स पकडले गेले. विचार करा काय शोकांतिका आहे की बा सुशिक्षित झाल्यावरही असे लोक जर फसवण्याचे काम करत असतात त्याच्या शिक्षणाला काय फायदा. नुसते नसावे उच्च शिक्षण हे तो मागील युगी गेले लपून, आता घडावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. या ठिकाणी आमचे विशू विल्यम सर सुद्धा आलेले आहेत. विशू विल्यम सरांनी या ठिकाणी इंग्लिश स्पीकिंगचा सुद्धा एक क्लास घेतला होता शिबिरामध्ये. जोरदार टाळ्या उद्या सरांसाठी आपण स्वागत करूया. आणि त्यांचे मित्र आमचे मार्गदर्शक बाहेकर सर आहेत. बाहेकर सरांनी सुद्धा या ठिकाणी भूगोल हा विषय शिकवला. बघा आपल्या शिबिरामध्ये फक्त अध्यात्म, फक्त देवधर्म नाही तर सगळेच विषय आपल्याकडे आपण शिकवतो. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, शाहू फुले आंबेडकरांचा सगळ्यांचा, सावित्रीचा विचार, ज्योतिबांचा विचार, सगळ्या धर्माचा विचार. आपल्या इथे येणाऱ्या सगळ्याच जाती धर्माचे लोक आपल्याकडे काय येतात, कारण की या ठिकाणी आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशियों को मंदिर ये हमारा. मग हिंदू असो ख्रिश्चन वा होवी सलामी, स्वातंत्र्य सुखा या माझी वसुदे, स्वातंत्र्य सुखा या माझी वसुदे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. असं तुकडोजी महाराजांचे भजन होते. काय जबरदस्त भजन या ठिकाणी सादर झाले. खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुढचा कार्यक्रम आहे सप्तखंजरी प्रबोधन, जे आपल्या शिबिराचं नाव आहे सप्तखंजरी प्रबोधन प्रशिक्षण. आणि या प्रबोधन प्रशिक्षणासाठी आमचे ऋषीपाल महाराज यांनी जे परिश्रम घेतले आणि त्यांचं प्रात्यक्षिक ते या ठिकाणी सादर करणार आहेत. तर आपण घेऊया. रेडी तर सुरू करतील